इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारेच्या वैशाली ठाकरे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा अभियंता आणि येथील कर्मचारी अरुण धारणकर वरिष्ठ सहाय्यक लेखावर्ग 3 पाटबंधारे विभाग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक. पाटबंधाऱ्याचे दुरुस्तीच्या कामाचे एकूण 16 लाखांचे बिल काढून देण्यासाठी 72,000ची मागितली होती लाच. 50,000 लाचेची रक्कम स्वीकारताना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कार्यालयात चौकशीसाठी आल्या आणण्यात. अधिक चौकशी सुरू. 15 दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दुसरी मोठी कारवाई. आणि याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक अधीक्षक भारत तांगडे यांनी दिली माहिती. सदरची कारवाई सध्या प्राथमिक स्वरूपामध्ये आहे. या प्राथमिक माहितीमध्ये जी त्र्यंबकराज कृपा मजूर आणि बांधकाम सोसायटी यांनी जी कामं केलेली होती सिमेंट कॉन्क्रीट बंधारा दुरुस्तीची, त्यांची 16 लाखाचे चेक्स हे प्रलंबित होते. त्या प्रलंबित चेक देण्यासाठी सद्यस्थितीमध्ये जी आम्ही ट्रॅप कारवाई केलेली आहे त्यामध्ये अलोसे श्रीमती वैशाली ठाकरे, कार्यकारी अभियंता वर्ग 1, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नाशिक, आणि दुसरे अलोसे जे आहेत अरुण धारणकर हे वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 आहेत, लघु पाटबंधारे विभाग, यांनी लाचेची मागणी केलेली होती. आणि लाचेची मागणी केल्यानंतर लाच स्वीकृती करताना यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. याबाबत पुढील कारवाई करीत आहोत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच्यामध्ये एकूण लाच मागणी जी होती ती 72,000 रुपयाची होती आणि स्वीकारलेली आहे ती 50,000 रुपये. याबाबत अधिक तपास करीत आहोत आणि दोन्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत. पुढील कारवाई करीत आहोत. गुन्हा दाखल करीन पुढील तपास होईल. मी नाशिक परिक्षेत्रातील आमच्या 5ही जिल्ह्यांमध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर येथील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या कसल्याही तक्रारी या लाचेच्या संदर्भात असतील, आपल्याकडे कोणी लाचेची मागणी करत असते तर आम्ही जे प्रसारित केलेले नंबर आहेत कृपया त्यावर संपर्क साधावा. 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे, त्यावरही संपर्क साधावा. यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. याआधी जीएसटी विभागातील उच्चपदस्थ अधिकारी यांना 20 लाखांची लाच घेताना एसीबीने केली अटक. एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.